कोल्हापूर शहराचा पाणी प्रश्न नेहमीच वादाचा मुद्दा ठरत आलाय। या प्रश्नावर कायमचा तोडगा काढावा यासाठी शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून थेट पाईपलाईन योजना अंमलात आणली। योजना पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित सुद्धा झाली, पण काही दिवसापासून पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। पाण्याची समस्या निर्माण झाली की गळती काढण्याचे काम सुरू आहे, ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग करायचे अशी अनेक कारणं महापालिका प्रशासनाकडून सांगितली जातात। त्यामुळेच कोल्हापूरच्या पाणी प्रश्नाकडे पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीचे अशोक पवार यांनी केली आहे। थेट पाईपलाईन योजना सुरू होऊन सुद्धा गेली 2 ते 3 महिने रोज काही ना काही कारणानिमित्त शहराला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही। तर आज सकाळी पाणी आलं नाही म्हणून नागरिकांनी चौकशी केली तर राधानगरी परिसरामध्ये थेट पाईपलाईनच्या विद्युत तारेवरती झाड पडल्यामुळे 2 दिवस पाणी येणार नाही असं सांगण्यात आलं। खरं म्हणजे एखादं वाहन चालवताना आपण स्पेअरला टायर ठेवतो त्या पद्धतीनं आपली जुनी शिंगणापूर योजना असताना सुद्धा त्या योजनेकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। तीही तंतदुरुस्त असणारी योजना आहे, ती सुरळीत ठेवून अशा काही अडचणी थेट पाईप योजनेला झाल्या तर चालू करता येईल, पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातंय। अक्षरशः नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार सुरू आहे। तर तातडीनं लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये लक्ष घालणं, विशेष करून पालकमंत्र्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे।